Now we are going to discuss the new topic, that is the determination of activation energy from the rate constants at two different temperatures. म्हणजे आता हा आणखी एक टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्याला ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, डिटरमाइन करायची आहे, पण दोन रेट कॉन्स्टंट दोन डिफरंट टेम्परेचरवर घेऊन करायची आहे. म्हणजेच डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी फ्रॉम द रेट कॉन्स्टंट्स ॲट टू डिफरंट टेम्परेचर. याचा मिनिंग असा आहे की E आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे ॲट फ्रॉम द रेट कॉन्स्टंट्स K1. दोन रेट कॉन्स्टंट घ्यायचे आहे आपल्याला दोन डिफरंट टेम्परेचरला. सपोज टेम्परेचर T1 घेतलं तर त्यावेळेसचा रेट कॉन्स्टंट राहणार K1, आणि जर सपोज सेकंड टेम्परेचर घेतला आपण T2 तर त्यावेळेसचा रेट कॉन्स्टंट राहणार K2. बरोबर आहे. तर असे दोन डिफरंट टेम्परेचर आपण यूज करणार आहे ज्यावेळेस आपल्याला दोन डिफरंट रेट कॉन्स्टंट मिळणार आहे. यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजेच वी हॅव टू डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी फ्रॉम द रेट कॉन्स्टंट्स ॲट टू डिफरंट टेम्परेचर. बरोबर आहे. तर या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाणार. क्वेश्चन लिहून घेतो पहिल्यांदा. How will you determine the activation energy? How will you determine the activation energy? Important questions आहे. आणि for your kind information, this is most important topic. इट कॅन बी आस्क फॉर 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकते, मिनिमम 3लाही विचारला जाऊ शकते थोडे चेंजेस करून. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इट हॅज बीन आस्क इन मेनी टाइम्स इन एक्झाम. परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला टॉपिक आहे, तर बरोबर लक्ष द्यायचा. क्वेश्चन कसं विचारला जाईल, हाऊ विल यू डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी फ्रॉम द रेट constants at two different temperatures. हा क्वेश्चन राहणार एक. आणि त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला जाऊ शकते अशा प्रकारे. म्हणजे सरळ डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स. बरोबर. आणि त्यानंतर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट log of K2 upon K1 to the base 10 is equal to EA upon 2.303 R into T2 minus T1 upon T1 into T2. क्वेश्चन काय राहणार, प्रूव्ह दॅट log of K2 upon K1 to the base 10 is equal to EA upon 2.303 R. EA upon 2.303 R into T2 minus T1 upon T1 into T2. बरोबर आहे. कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल तर मी इकडे लिहून देतो थोडं. प्रूव्ह दॅट log of K2 upon K1 to the base 10 is equal to EA upon 2.303
आर इंटू T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकते. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणजे हे नाही विचारले तर हा अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकते. प्रूव्ह दॅट log of K2 upon K1 to the base 10 is equal to E upon 2.303 R into T2 minus T1 upon T1 into T2. अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर आता हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा किंवा हा टॉपिक कसा सुरू करायचा, तर त्यासाठी आपल्याला थोडं बेसिक इथे पाहून घेऊया. We know the Arrhenius equation is given by K is equal to A E into raised to power minus EA upon RT. काय इक्वेशन होतं अरेनियसनं? K is equal to A E raised to power minus EA upon RT. And Arrhenius have suggested that whenever the temperature changes, certainly it affects the rate constant. That means whenever the temperature increases, the value of the rate constant also increases, and when it decreases, the value of the K also decreases. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की अरेनियसने हे सांगितलेलं आहे की टेम्परेचर जर वाढवलं तर रेट कॉन्स्टंटसुद्धा वाढतो, आणि टेम्परेचर जर डिक्रीज केलं तर रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा काय होते? डिक्रीज होते. बरोबर आहे. हे रिलेशन आहे याच्यामध्ये. मग जर समजा आपण दोन वेगवेगळे टेम्परेचर घेणार, सपोज आपण T1 घेणार, तर रेट कॉन्स्टंट काय होणार त्यावेळेस? K1. आणि जर समजा आपण T2 घेतलं तर रेट कॉन्स्टंट काय म्हटलं जाईल? K2. बरोबर आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या टेम्परेचरवर रेट कॉन्स्टंटसुद्धा वेगवेगळे राहणार. हे लक्षात आलं तुम्हाला? नाव वी विल स्टार्ट द टॉपिक. तर आता पहा इथे वी नो द अरेनियस इक्वेशन अकॉर्डिंग टू, किंवा द अरेनियस इक्वेशन इज द अरेनियस इक्वेशन the Arrhenius equation is काय? Arrhenius equation आपण आत्ताच पाहिलं होतं. K is equal to A E raised to power minus EA upon RT. बरोबर आहे. RT. ठीक आहे. आता जर समजा आपण याला सॉल्व केलं लॉग घेऊन, बरोबर आहे, तर नॅचरल लॉग जर घेतलं तर याचं कन्वर्शन होते ln ऑफ K इज इक्वल टू ln ऑफ A प्लस ln ऑफ E रेस्ट टू पॉवर मायनस EA अपॉन RT. बरोबर आहे. त्यानंतर याला सॉल्व केलं तर ln ऑफ K इज इक्वल टू ln ऑफ A मायनस EA अपॉन RT. हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ln ऑफ E टू द बेस E याची व्हॅल्यू काय ते 1. बघ याची जर व्हॅल्यू 1 आली तर किती राहिला? मायनस EA अपॉन RT. तसंही लॉगची प्रॉपर्टी आहे, लॉग A रेस टू पॉवर B इज इक्वल टू काय होते? B इंटू लॉग ऑफ A. बरोबर आहे. म्हणजे हा जो पॉवर आहे, हा जो इंडेक्स आहे तो आधी येऊन जातो आणि बेसचा काय ते लॉग. बरोबर आहे. मग जर लॉग E असेल, बरोबर आहे, त्याची व्हॅल्यू काय ते 1 येते. मग याची जर व्हॅल्यू 1 आली तर मायनस EA अपॉन RT राहिलं. ठीक आहे. त्यानंतर पहा आता याला आपण नॅचरल लॉगला लॉग बेस 10मध्ये कन्वर्ट करूया. कन्वर्टिंग दिस इक्वेशन इंटू द लॉग बेस 10. तर लॉग बेस 10मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं? नॅचरल लॉगचं लॉग बेस 10 करायचं असेल तर याला फक्त 2.303 ने मल्टिप्लाय करायचं आणि lnला काय लिहायचं? लॉग ऑफ K टू द बेस 10 दॅट इज इक्वल टू lnला काय लिहायचं? 2.303 लॉग ऑफ ln ऑफ A ला काय लिहायचं आहे? 2.303 इंटू लॉग ऑफ A टू द बेस 10 मायनस EA अपॉन RT. ठीक आहे. आता
याला आपण कशाने डिवाईड केलं होतं 2.303ने. मग याला जर दोन्ही साईडनं आपण 2.303नं डिवाईड केलं, डिवायडिंग बोथ साईड बाय 2.303, डिवायडिंग बोथ साईड बाय 2.303 वी गेट काय मिळेल आपल्याला पहा. इथे 2.303ने डिवाईड केलं तर शिल्लक काय राहणार लॉग ऑफ के. मी एक स्टेप एक्स्ट्रा लिहून देतो ते तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. लॉग ऑफ के टू द बेस 10 याला डिवाईड करून राहिलो आपण 2.303ने. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू 2.303 लॉग ऑफ ए टू द बेस 10 याला डिवाईड करून राहिलो आपण 2.303ने मायनस ए अपॉन 2.303 आर टी. ठीक आहे. तर याला कॅन्सल करता येते इथे, हे कॅन्सल. ठीक आहे. मग शिल्लक काय राहिलं लॉग ऑफ काय शिल्लक राहिलं हे क्वेश्चन्स मी आता रब करून देतो. डिवाइड करून जे शिल्लक राहिलं ते राहिलं लॉग ऑफ के टू द बेस 10 इज इक्वल टू log of a to the base 10 minus EA upon 2.303 RT. ठीक आहे. हे इक्वेशन मिळालं. आता नोट्समध्ये एवढ्या सगळ्या स्टेप नाही दिल्या आहे तुम्हाला. एक इक्वेशन हे घेतलं आहे आणि डायरेक्ट त्याच्यानंतर हे इक्वेशन घेतलं आहे. बरोबर आहे. तर आता नेक्स्ट काय करायचं फ्रॉम at two different temperatures, at two different temperatures we write काय लिहू शकतो आपण दोन डिफरंट टेम्परेचरवर काय लिहू शकतो. समजा आता याला आपण T1 म्हटलं, याला जर T1 म्हटलं तर याला काय म्हणावं लागेल K1. म्हणून ते इक्वेशन काय होणार लॉग ऑफ K1 टू द बेस 10 इज इक्वल टू लॉग ऑफ A टू द बेस 10 अरेनियस कॉन्स्टंट आहे हा मायनस EA अपॉन 2.303 R T1. बरोबर आहे. हा K1 केव्हा आहे T1 या टेम्परेचरला. म्हणजे पहिलं एक टेम्परेचर घेतलं आपण T1 तर या T1ला हा रेट कॉन्स्टंट काय बनून जातो K1. तर याला आपण इक्वेशन काय म्हणूया 1. दिस इज इक्वेशन 1. आता सेकंड टाईम आपण काय करू या टीला आपण आता T2 म्हणूया. जर टीला T2 म्हटलं तर K काय होऊन जाणार K2. म्हणून हे इक्वेशन काय लिहिता येणार आपल्याला लॉग ऑफ K2 to the base 10 is equal to log of 8 to the base 10 minus EA upon 2.303 R. आता पहा इथे काय लिहितो आपण T2. दिस इज इक्वेशन 2. बरोबर आहे. इथे T1 लिहिलं आपण तर हा काय घेतला आपण K1 आणि इथे T2 घेतला आपण दुसरं टेम्परेचर तर इथे रेट कॉन्स्टंट काय झाला K2. ठीक आहे. असे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता नोट्समध्ये मी इथे तुम्हाला कंप्लीट स्टेप करून दाखवलेलं आहे. एवढ्या स्टेप करण्याचीही आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही अरेनियस इक्वेशन K इज इक्वल टू AE रेज टू पॉवर मायनस EA अपॉन RT लिहा आणि त्यावरून हे इक्वेशन लिहू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट हे इक्वेशन लिहू शकता. ठीक आहे. तर बेस्ट वे द अरेनियस इक्वेशन इज K इज इक्वल टू E रेज टू पॉवर मायनस EA अपॉन RT लिहून घ्यायचं आणि हे झाल्यानंतर डायरेक्ट हे स्टेप तुम्ही नोट्समधून
लिहून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग हे ॲज इट इज आहे. आता दोन इक्वेशन K1 आणि K2चे मिळाले ॲट T1 आणि T2. तर आपण लिहू शकतो इथे सांगून द्यायचं वेअर K1 अँड K2 आर द रेट कॉन्स्टंट्स, वेअर K1 अँड K2 आर द रेट कॉन्स्टंट ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स T1 अँड T2 रिस्पेक्टिवली. लिहू शकतो आपण इथे वेअर K1 अँड K2 आर द रेट कॉन्स्टंट्स, are the rate constants at two different temperatures, T1 and T2 respectively, बरोबर आहे. मग हे लिहिल्यानंतर आपण आता ह्या दोन इक्वेशनला थोडं कॅल्क्युलेट करू, थोडं मेथड यूज करू आपण, थोडी मॅथमॅटिकल मेथड. कारण आपल्याला हा जो पार्ट आहे log of a to the base 10, log of a to the base 10 दोन्ही इक्वेशनमध्ये सेम मिळून राहिला, तर या दोन्ही इक्वेशनमधून तो आपण रिमूव्ह करू शकतो. कसा रिमूव्ह करायचा, तर 2 - 1 करू आपण. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 वी राईट. ठीक आहे. तर इक्वेशन 2 मधून आपल्याला इक्वेशन 1 मायनस करायचं आहे. तर कसं कराल, लॉग ऑफ K2 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ K1 टू द बेस 10. पहा लॉग ऑफ K2 मायनस लॉग ऑफ K1. लेफ्ट साईड झाली, LHS झाल्यानंतर इकडे राईट हँड साईडला पहा हे तर इथेच दिसून राहिलं आपल्याला, कॅन्सल होऊन जाईल, मग ते घेण्याची गरजच नाही. मग 2 मध्ये काय आहे, मायनस ऑफ EA अपॉन 2.303 R T2 मायनस काय आहे, मायनस ऑफ EA अपॉन 2.303 R T1. बरोबर आहे. काय काय लिहिलं समजा तिकडचं जर दिसत नसेल तर बरोबर सांगतो मी परत. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करायचं आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडचं पहिले लिहून घेऊ आपण. लॉग ऑफ K2 टू द बेस 10, लॉग ऑफ K2 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ K1 टू द बेस 10. बरोबर आहे. हे इथे लिहिलं आपण, लॉग ऑफ K2 मायनस लॉग ऑफ K1 इज इक्वल टू याच्या इथे सेकंड इक्वेशनमधलं लॉग ऑफ A जे आहे तेच लॉग ऑफ A कशामध्ये आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. मग दोन्ही ठिकाणी सेम असल्यामुळे ते कॅन्सल होऊन जाईल. मग शिल्लक करायला मायनस EA अपॉन 2.303 R T2. बरोबर आहे. हे इथे लिहिलं आपण, मायनस EA अपॉन 2.303 R T2. आता मायनस करायचं आहे आपल्याला, मायनस काय करायचं आहे, मायनस ऑफ EA अपॉन 2.303 RT. इथे लिहिलं आहे मी मायनस EA अपॉन 2.303 R T1. बरोबर आहे. हे लिहिल्यानंतर इथे पाहता आता लिहू शकतो आपण, लॉग ऑफ K2 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ K1 टू द बेस 10 दॅट इज इक्वल टू, इथे मायनस ॲज इट इज राहील, मायनस EA अपॉन 2.303 R T2. आणि इथे पहा मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाणार, मायनस इंटू मायनस प्लस, इथे प्लस लिहितो मी. ठीक आहे. कारण हे स्टेप काय होती तिकडे पहा, मायनस EA अपॉन 2.303 R T2
मायनस ऑफ EA अपॉन 2.303 RT1. ठीक आहे. तर हे मायनस इंटू मायनस काय होऊन जाणार इथे प्लसमध्ये आपण काय लिहू शकतो मग EA अपॉन 2.303 RT1. बरोबर आहे. अशा प्रकारे हे स्टेप मिळाली आपल्याला. आता इथे पहा थोडं, तर आता पहा इथे आपण याला थोडं सेपरेशन म्हणजे इझी जायला पाहिजे म्हणून आपण आपल्या सोयीसाठी आपण याला व्यवस्थित लिहून घेऊ. इथे मायनस EA अपॉन 2.303 R इंटू 1 अपॉन T2 प्लस EA अपॉन 2.303 R इंटू 1 अपॉन T1. आता आपल्याला लिहायला सोपं जाईल. आता कॉमन काय दिसून येते आपल्याला याच्यामध्ये EA अपॉन 2.303 R आणि इथे सुद्धा काय EA अपॉन 2.303 R. याला आपण कॉमन घेऊन घेऊया. EA अपॉन 2.303 R याला कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये इथे काय शिल्लक राहणार मायनस 1 अपॉन T2 प्लस इथे काय शिल्लक राहिलं 1 अपॉन T1. ठीक आहे. आता याला थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊया आपण. EA अपॉन 2.303 R ब्रॅकेटमध्ये जे पॉझिटिव्ह टर्म आहे प्लसवाली टर्म आहे ते आधी लिहिली आपण T1 आणि हे निगेटिव्ह मायनस इथे मायनस 1 अपॉन T2. ठीक आहे. याला आणखी थोडं व्यवस्थित लिहायचं झालं तर लॉग ऑफ इथे काय आहे लॉग ऑफ K2 टू द बेस 10 मायनस लॉग ऑफ K1 टू द बेस 10. आता लॉग A मायनस लॉग B हा तुम्ही फॉर्म्युला शिकले असेल. बरोबर आहे. कोणता फॉर्म्युला लॉग A मायनस लॉग B. याला कसं लिहितो आपण लॉग A अपॉन B. बरोबर आहे. अशा प्रकारे लिहिता येते. म्हणून आपण याला काय लिहू शकतो लॉग ऑफ K2 अपॉन K1 टू द बेस 10. ठीक आहे. इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R इंटू याचा LCM जर घेतला तर हा T2 मायनस हा T1 याला मल्टिप्लाय केलं तर T1 T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2 LCM घेतल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण वी हॅव प्रूव्ड दॅट log of K2 upon K1 to the base 10 is equal to EA upon 2.303 R into T2 minus T1 upon T1 into T2. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. या फॉर्म्युलामध्ये पहा आपल्याजवळ जर K2 आणि K1च्या व्हॅल्यू असेल आणि T1 आणि T2च्या व्हॅल्यू असेल. R तर आपल्याला पहिल्यांदा माहीतच आहे 8.314 जूल K इन्वर्स मोल इन्वर्स. बरोबर आहे. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येते ॲक्टिवेशन एनर्जी. बाय यूजिंग दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्टिवेशन एनर्जी और वी कॅन डिटरमाइन द ॲक्टिवेशन एनर्जी फ्रॉम द रेट कॉन्स्टंट ॲट 2 डिफरंट टेम्परेचर्स. तर अशा प्रकारे आपण 2 डिफरंट टेम्परेचरला ॲक्टिवेशन एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. तर हे त्या क्वेश्चन्सचं ॲन्सर होतं. ठीक आहे. PDF यूज़ करा आणि PDF मध्ये हे थोडं शॉर्ट पण आहे. मला थोडं समजून देण्यासाठी 1-2 स्टेप वाढवून सांगाव्या लागतात. ठीक आहे. तर तुम्ही बरोबर मॅनेज करा आणि काही जसं समजा अडचणी असल्या तर मला विचारू शकता. थँक्यू सो मच.